नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्रीरामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. करुणानिधान भगवंतांनी देवांना भयभीत झाल्याचे पाहिले तेव्हा धनुष्य कानापर्यंत खेचून राक्षसाचे तोंड बाणांच्या समूहाने भरून टाकले. तरीही तो महाबली पृथ्वीवर पडला नाही. तोंडात बाण भरलेल्या परिस्थितीत तो प्रभूंच्या समोर धावून आला. जणू कालरूपी सजीव भाता चालून येत होता. तेव्हा प्रभूंनी क्रुद्ध होऊन एक तीक्ष्ण बाण घेतला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. ते शीर रावणासमोर जाऊन पडले. ते पाहून रावण असा व्याकुळ झाला ज्याप्रमाणे मणी हरवल्यावर सर्प व्याकुळ होतो. तरीही कुंभकर्णाचे प्रचंड धड धावत होते, त्यामुळे पृथ्वी खचत होती. तेव्हा प्रभूंनी त्या धडाचे कापून 2 तुकडे केले. वानरे, अस्वल आणि निशाचरांना खाली चिरडत ते दोन्ही तुकडे पृथ्वीवर असे पडले जसे आकाशातून 2 पर्वत पडावेत. कुंभकर्णाचे तेज श्री रामचंद्रात सामावून गेले. हे पाहून देव व मुनी सर्वांनाच आश्चर्य वाटले. देव नगारे वाजवत आनंदाने स्तुती करत फुले उधळत होते. श्रीरामांचा निरोप घेऊन देव निघून गेले. त्याच वेळी देवर्षी नारद आले. आकाशातूनच त्यांनी श्रीहरींच्या सुंदर वीररसयुक्त गुणसमूहांचे गायन केले. ते प्रभूंच्या मनाला फार आवडले. नारद मुनी असे सांगून गेले की आता दुष्ट रावणाला त्वरित मारा. त्याच वेळी श्री रामचंद्र रणभूमीवर येऊन उभे ठाकले. अतुलनीय बळाचे कौसलपती श्री रघुनाथ रणभूमीवर विराजमान झाले. मुखावर घामाचे थेंब होते. कमळासारखे त्यांचे नेत्र काहीसे लाल झाले होते. शरीरावर रक्ताचे कण होते आणि दोन्ही हातांनी ते धनुष्यबाण फिरवत होते. चोहीकडे अस्वल व वानर शोभून दिसत होते. तुलसीदास म्हणतात, प्रभूंच्या या सौंदर्याचे वर्णन 1000 मुखांचा शेषही करू शकणार नाही. शिव म्हणतात, हे गिरिजे, कुंभकर्ण हा नीच राक्षस व पापाची खाण होता. त्यालाही श्रीरामांनी आपले परमधाम दिले. अशा श्रीरामांना न भजणारे मनुष्य निश्चितपणे मंदबुद्धीचे होत. दिवस मावळल्यावर दोन्ही सेना परत गेल्या. त्या दिवसाच्या युद्धात योद्ध्यांना खूप श्रम झाले, परंतु श्रीरामांच्या कृपेने वानरसेनेचे बळ गवत मिळाल्यावर आग वाढत जाते तसे वाढले. ज्याप्रमाणे स्वतःच्या तोंडाने सांगितल्यावर पुण्य कमी होते, तसे तिकडे राक्षस रात्रंदिवस कमी होत होते. रावण खूप विलाप करीत होता. वारंवार कुंभकर्णाचे शीर हृदयाशी कवटाळत होता. स्त्रिया कुंभकर्णाचे मोठे तेज आणि बल याची वाखाणणी करीत हातांनी छाती बडवून घेत रडत होत्या. त्याच वेळी मेघनाद आला आणि त्याने बऱ्याच गोष्टी सांगून पित्याला समजावले आणि म्हणाला, उद्या माझा पुरुषार्थ पहा. आत्ताच स्वतःचे मोठेपण जास्त काय सांगू. हे तात, मी आपल्या इष्टदेवतेकडून जे बळ व रथ मिळवला होता ते अजूनही मी तुम्हाला दाखवले नाही. अशा प्रकारे तो फुशारक्या मारीत असतानाच सकाळ झाली. लंकेच्या 4ही दरवाज्यांवर पुष्कळ वानर येऊन उभे ठाकले. इकडे कालासारखे वीर वानर व अस्वले होती, तर तिकडे अत्यंत रणधीर राक्षस. दोन्हीकडचे योद्धे आपापल्या विजयासाठी लढत होते. काकभूषुंडी म्हणतात, हे गरुडा, त्यांच्या युद्धाचे वर्णन करणे अशक्य. मेघनाद आपल्या त्या महामय रथावर आरूढ होऊन आकाशात गेला आणि खदाखदा हसून त्याने गर्जना केली. त्यामुळे वानरसेनेमध्ये भय पसरले. तो शक्ती, शूळ, तलवार आणि कृपाण इत्यादी शस्त्रास्त्रे आणि वज्र इत्यादी पुष्कळ आयुधांचा मारा करू लागला. तसेच परशु, परीघ, पाषाण इत्यादी टाकत पुष्कळ बाणांचा वर्षाव करू लागला. आकाशात 10ही दिशा बाणांनी आच्छादून गेल्या. जणू मघा नक्षत्रांच्या मेघांनी पर्जन्यवृष्टी सुरू केली होती. पकडा पकडा, मारा हे शब्द कानी पडत होते, परंतु कोण मारत होता हे काही दिसत नव्हते. वानर पर्वत व वृक्ष घेऊन आकाशात धावून जात होते, परंतु शत्रूला पाहू शकत नव्हते. त्यामुळे निराश होऊन परत येत होते. मेघनादाने आपल्या मायेने दुर्गम घाट, रस्ते आणि पर्वतावरील गुहांना बाणांनी आच्छादून टाकले. आता कुठे जायचे या विचाराने वानर व्याकुळ झाले. जणू पर्वत इंद्राच्या कैदेत पडले. मेघनादाने मारुती, अंगद, नील इत्यादी साऱ्या बलवानांना व्याकुळ करून टाकले. नंतर त्याने लक्ष्मण, सुग्रीव व विभीषण यांना बाण मारून त्यांचे शरीर जर्जर करून टाकले. मग तो श्री रघुनाथांशी लढू लागला. तो जे बाण सोडत होता ते साप बनून लागत होते. जे स्वतंत्र, अनंत, एक आणि निर्विकार आहेत ते श्रीराम हे लीलेसाठी नागपाशाच्या अधीन होऊन त्यामध्ये बद्ध झाले.
श्री रामचंद्र सदा स्वतंत्र अद्वितीय भगवान आहेत. ते अभिनेत्याप्रमाणे अनेक प्रकारच्या लीला लोकांना दाखवण्यासाठी करीत होते. रणाच्या शोभेसाठी प्रभूंनी स्वतःला नागपाशात बांधून घेतले, परंतु त्यामुळे देवांना भीती वाटू लागली. शिव म्हणतात, हे गिरिजे, ज्यांचे नाम जपून मुनी जन्ममृत्यूच्या भवाची दोरी तोडून टाकतात, ते सर्व व्यापक विश्वाचे आधार असलेले प्रभू कधी बंधनात पडू शकतील काय? हे भवानी, श्रीरामांच्या या सगुण लीलांविषयी बुद्धी व तर्काने निर्णय घेता येत नाही. म्हणून विचारपूर्वक तत्त्वज्ञानी आणि विरक्त पुरुष सर्व तर्कवितर्क सोडून श्रीरामांचे भजनच करतात. मेघनादाने सेनाला व्याकुळ करून सोडले. पुन्हा तो प्रकट होऊन अपशब्द बोलू लागला. जेव्हा जामवान म्हणाला, अरे दुष्टा, उभा राहा, तेव्हा हे ऐकून मेघनादाचा क्रोध वाढला. तो म्हणाला, अरे मूर्खा, म्हातारा समजून मी तुला सोडले होते. अरे अधमा, आता तू मलाच आव्हान देत आहेस. असे म्हणून त्याने धारदार त्रिशूळ सोडला. जामवान तोच त्रिशूळ हाताने पकडून धावला आणि त्याने तो मेघनादाच्या छातीवर मारला. तेव्हा तो देवांचा शत्रू चक्कर येऊन पृथ्वीवर पडला. जामवानाने पुन्हा रागारागाने त्याचे पाय पकडून त्याला गरागरा फिरवले आणि पृथ्वीवर आपटून त्याला आपले बळ दाखवून दिले. परंतु वरदानामुळे तो मारूनही मरत नव्हता. तेव्हा जामवंताने त्याचे पाय धरून त्याला लंकेत फेकून दिले. इकडे देवर्षी नारदांनी गरुडाला पाठवले. तो त्वरित श्रीरामांच्या जवळ येऊन पोहोचला. पक्षीराज गरुड येताच सर्व माया सर्प त्याने जणू खाल्ल्यासारखे कोठे दिसेनासे झाले. मग सर्व वानरांच्या झुंडी मायेने रहित होऊन आनंदित झाल्या. पर्वत, वृक्ष, पाषाण व नखे धारण केलेले वानर क्रुद्ध होऊन धावले. निशाचर फार व्याकुळ होऊन पळून गेले आणि किल्ल्यावर चढले. मेघनादाची मूर्छा दूर झाली तेव्हा पित्याला पाहून तो फारच ओशाळला. तो म्हणाला, मी अजेय होण्यासाठी यज्ञ करतो. असा निश्चय करून तो त्वरित श्रेष्ठ पर्वताच्या गुहेत गेला. इकडे विभीषणाने विचार करून श्रीरामांना सांगितले, हे अतुलनीय बलवान उदार प्रभू, देवांना सतावणारा दुष्ट व मायावी मेघनाद तामसी यज्ञ करीत आहे. हे प्रभू, जर हा यज्ञ पूर्ण झाला तर हे नाद मग मेघनादाला लवकर जिंकणे शक्य होणार नाही. हे ऐकून श्री रघुनाथांना खूप बरे वाटले आणि अंगदादी बऱ्याच वानरांना बोलवून त्यांनी सांगितले, हे बंधूंनो, सर्वजण लक्ष्मणासोबत जा आणि यज्ञाचा विध्वंस करा. हे लक्ष्मणा, संग्रमामध्ये तू त्याला मारून टाक. देव भयभीत झाल्याचे पाहून मला फार वाईट वाटते. हे बंधू, त्याला बलाने व युक्तीने मार, त्यामुळेच त्या निशाचराचा नाश होईल. हे जामवाना, सुग्रीवा, विभीषणा, तुम्ही तिघेजण सेनेसह त्याच्याबरोबर राहा. अशा प्रकारे जेव्हा रघुनाथांनी आज्ञा केली तेव्हा कमरेला भाता बांधून आणि धनुष्य सज्ज करून रणधीर लक्ष्मण प्रभूंचा प्रताप हृदयी धरून मेघासारख्या गंभीर वाणीने म्हणाला, जर मी आज त्याला न मारता परत आलो तर श्री रघुनाथांचा सेवक म्हणविणार नाही. जरी शेकडो शंकर सुद्धा त्याच्या मदतीला आले तरीही श्रीरामांची शपथ आहे की आज मी त्याला मारीनच. रघुनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन लक्ष्मण त्वरित निघाला. त्याच्याबरोबर अंगद, नल, नील, मैंद, हनुमान इत्यादी उत्तम योद्धे निघाले. आजच्यासाठी धन्यवाद.